संतोष देशमुखांची हत्या होण्याआधी 1 महिना त्यांना धमकी आलेली होती। संतोष देशमुखांची पत्नी अश्विनी देशमुख यांनी सीआयडीकडे हा जबाब नोंदवलाय। जीवे मारण्याची धमकी दिल्याने देशमुख अस्वस्थ होते असं देखील अश्विनी देशमुखांनी नमूद केलंय। नोव्हेंबर महिन्यातच देशमुखांना धमकी आल्याचा जबाब नोंदवल्याचं सूत्र सांगतायत। अश्विनी देशमुखांनी 3 जानेवारीला जबाब दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, अत्यंत महत्त्वाची माहिती, 1 महिना आधीच संतोष देशमुखांना धमकी आल्याचं कळतंय, नेमकं काय म्हटलंय जबाबात? प्रज्ञा, जवाब सांगण्या अगोदर मी काही घटना सांगतो की धनंजय देशमुख यांचा काल जो काही आरोप होता तो हाच होता की सुरुवातीपासून जरी देशमुख कुटुंबीय शांत असलं तरी काल धनंजय देशमुख पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की वाल्मिक कराड यांच्यावरती सुद्धा 302चा गुन्हा दाखल करा, कारण यापूर्वी त्यांनी धमकी दिली होती। आणि आपण बघतोय की हाच जवाब म्हणजे धनंजय देशमुख यांनी खरं तर सांगितलं की आमची पण हत्या होऊ शकते काय, असा प्रश्न अगदी उपस्थित केला। आता माहिती अशी मिळते सीआयडीच्या सूत्राकडून की अश्विनी देशमुख, ज्या संतोष देशमुख यांच्या पत्नी आहेत, त्यांनी यापूर्वी जो 3 तारखेला जबाब दिला होता त्या जबाबामध्ये असं म्हटलं होतं की यापूर्वीच संतोष देशमुख यांना धमकी आली होती आणि ती वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्याकडून आली होती, म्हणून वाल्मिक कराड याच्यावर सुद्धा 302चा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना मोक्का खाली घ्यावं अशी मागणी आता होताना पाहायला मिळते। अर्थात ही सूत्राची माहिती आहे, यातला खातरजमा झालेली नाही आहे। एक मात्र खरं आहे की आता कालपासून देशमुख कुटुंबीय पुढे आले आणि मागणी करताय की वाल्मिक कराड यांच्यावर सुद्धा 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मोक्का अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। प्रज्ञा, गोविंद, कळू शकले का की जर 1 महिना आधी संतोष देशमुख यांना धमकी आलेली होती तर त्यांनी या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार केलेली होती किंवा पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा केला होता, या संदर्भात काही कळू शकले? नाही प्रज्ञा, आणखी त्या संदर्भात पोलीस तपास चालू असेल पण आपल्याला त्याची माहिती नाही आहे। एक मात्र खरं आहे की सुरुवातीपासून ज्या गोष्टी सांगितल्या जात आहेत की खंडणीचा जो घडलेला प्रकार आहे तो 29 तारखेला घडला होता। संतोष देशमुख यांची हत्या 9 तारखेला झाली, त्यानंतर आपण बघितलं की 11 तारखेला हा गुन्हा दाखल झाला। मात्र हे सांगत असताना कायम एक गोष्ट सांगितली जाते की हे सगळे एकमेकाशी मिळते जुळते गुन्हे आहेत आणि म्हणूनच सुरुवातीपासून सांगितलं जात होतं की वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्यावरती तशी कारवाई व्हावी आणि विष्णू चाटे यांना तर 302 मध्ये आरोपी करण्यात आलाय। मात्र वाल्मिक कराड यांच्यावरती फक्त खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। आता जी धमकी आली होती ती धमकी त्या काळात आली होती का आधी आली होती, त्यानंतर तक्रार देण्यात आली का, याची माहिती कुटुंबियाकडून मिळत नाहीये, पण पोलीस या अँगलने तपास करतायत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। प्रज्ञा, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।